हे बाबा बर्फानी, हम यहाँ पे 20 साल से यात्रा लेकर आ रहे। इस साल काफी गैर व्यवस्था की गई है। पार्किंग से कम 10 किलोमीटर पीछे उतार दिया है। बड़े बड़े लोगों की गाड़ी छोड़ देते हैं, सरकारी गाड़ी छोड़ देते हैं। हम ट्रैवलर्स की गाड़ी तो रुका के रखा है। लेडीज को, बूढ़े लोगों को पैदल आना पड़ा है 4-5 किलोमीटर। यहाँ पे आने के बाद हमको स्वाइन बोर्ड में इस साल कुछ नया निकल दिया है। टोकन लो, टोकन के बाद फिर रजिस्ट्रेशन की लाइन में लगो। टोकन की लाइन में हम सुबह 10 बजे से खड़े। यहाँ पे ना कुछ मंडप की व्यवस्था है, पानी की व्यवस्था है, ना कुछ है। और 40 लाइन लगे और 10 कंप्यूटर चालू है। टोकन जल्दी से मिल नहीं रहे, तो कुछ ना कुछ व्यवस्था जल्दी करिए। स्वाइन बोर्ड को रिक्वेस्ट है। जय बाबा अर्पणी। हमारे बाजू में ये महाराष्ट्र से चाचा खड़े हैं, वो भी सुबह से हमारे साथ में। जरा इनसे बात करो, इनको भी कितने कष्ट लगे। आम्ही सकाळी 7 वाजेच्या इथे लाईनीत उभे आहे. फार पाय दुखून आले, सगळं झालं. फार येथेपासून 5-10 किलोमीटर पायी येतोय. ही व्यवस्था बरोबर नाहीये. फक्त हे सांगण्याचा उद्देश हा आहे की काहीतरी व्यवस्थित झालं पाहिजे. म्हाताऱ्या माणसांकडे लक्ष दिलं पाहिजे. इथे काहीच व्यवस्था दिसत नाहीये. पाण्याची व्यवस्था नाही, पाणी द्यायला नाही किंवा बाथरूमला पण एकदम, बाथरूमला सुद्धा व्यवस्थित हे नाहीये. तर काहीतरी व्यवस्थित निर्णय घ्या आणि पुढे चालू द्या. हे बोल मराठी बोल, आपण मराठी. इथं बाथरूमची सुद्धा व्यवस्था केलेली नाहीये. आम्ही सकाळपासून इथं लाईनीमध्ये थांबलेलो आहे. कमीत कमी 5 ते 7 लाईनी लागलेल्या आहे. एका लाईनीमध्ये कमीत कमी 100-200 लोक आहे. आणि जर बाथरूमला गेलो तर वापस नवीन नंबर लावावा लागतो. तरी आपण याची व्यवस्था करावी ही सरकार संघा नम्र विनंती आहे की गरीब लोकांचे हाल करू नये. मोठमोठ्या लोकांच्या गाड्या जाऊ देतात आहे आणि ज्या ट्रॅव्हल्स आहेत त्या पूर्ण थांबून ठेवलेल्या आहे. जय महाकाल. जय महाराज. जय